आज घनसावंगी जिल्हा जालना येथे ओबीसी बांधवांनी ओबीसी आरक्षणात मराठा समाजाचा समावेश नको यासाठी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद गेझेटियरच्या माध्यमातून ओबीसी प्रवर्गात सरकारद्वारे करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या चुच्या घुसखोरीबाबत आपणास या निवेदनद्वारे निदर्शनास आणून देण्यात येते की दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी हैदराबाद गेझेटियर मधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना जात प्रमाणपत्र देण्याच्या विहित कार्यपद्धतीच्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या निर्णयाद्वारे ओबीसी प्रवर्गात छुप्या पद्धतीने मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्र देऊन घुसखोरी करण्याचा निर्णय झाल्याची भावना महाराष्ट्रातील ओबीसी भटक्या विमुक्त जातीची झालेली आहे. या शासन निर्णयाचा निषेध म्हणून आज आम्ही घनसावंगी तालुक्यातील सर्व ओबीसी भटक्या विमुक्त समाज बांधव आपल्याद्वारे शासनाच्या या निर्णयाचा निषेध करत आहोत. यावेळी घनसावंगी तालुक्यातील असंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते. भास्कर गाढवे, माणिक बापू राऊत, पांडुरंग साळवे, प्रल्हाद नाईक, भालचंद्र धाईत, बाळासाहेब बोरकर, ॲडव्होकेट अभिजित पवार, गणेश राठोड, तुळशीराम कोरडे, रामेश्वर काळे, जयराम मिसळ, भास्कर पांढरे, विष्णू जाधव, शरद कोरडे, गजानन वायसे, अर्जुन कोरडे, माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे. 30% मराठा समाज असणार त्यांना 30 हे 52% जवळपास 80-85% जर मराठा समाज ओबीसी मध्ये जर आला ओबीसी आणि मराठा समाज तर निश्चितपणे कोणाच्याच हाती काही लागणार आणि जो त्यांनी जाल काढला 100% तुम्हाला सांगतो फायदा होणार. आमचा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यामध्ये आमचा विरोध नाही, परंतु जर ओबीसी ते आले तर आता कुठंतरी ओबीसीचे लोक शिकायला सुरुवात झाली, कुठंतरी नोकऱ्या लागायला सुरुवात झाली तर निश्चितपणे याच्यामध्ये कोणालाच काही भेटणार नाही. म्हणून आम्ही काल काढलेला तो शासनाने 100% विरोध करतो, निषेध करतो आणि म्हणून वेळ प्रसंगी सगळे ओबीसी सकल ओबीसी मराठा समाज आपला त्यांनी दिलेलं जे आरक्षण आहे त्यांच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरण्याला हायगे करणार नाही. एवढं जरी राज्य शासन सगळं चुकीचं करतं. मला तुम्ही सांगा, राज्य शासन ओबीसीला धक्का लागणार नाही म्हणतो. कुणबी प्रमाणपत्र एक जर कुणबी प्रमाणपत्र जर एखाद्या गावात भेटलं तर अख्खा कुणबी व्हायला लागलं. धक्का कोणता लागायचं राहिला 100% धक्का लागला, धक्का लागायचा राहिलाच नाही. 100% गाव पूर्ण ओबीसी झालेलं आहे. फक्त ब्राह्मण आणि जैन आणि मुस्लिम हे तीनच समाज जे आपल्याकडे प्रमुखाने खेड्यापाड्यात राहतात, तीनच समाज बाहेर आहे. समाज हा ओबीसीमध्ये आलेला आहे. सरकार जरी काही म्हणत असेल सरकार खोटं बोलतं आणि खोटं बोलण्यामुळेच त्यांनी सगळं ओबीसीला शांत केलं आणि धोका दिला, दागा दिला. कारण ज्या फडणवीसला शासन सर्व ओबीसी समाजाचं घेऊन होतं की आमचा दाता आहे, आमचा संरक्षक आहे, परंतु आज फडणवीस सरकारने धोका दिला, दागा दिला. त्याबद्दल आम्ही सर्व ओबीसी समाज फडणवीसचा निषेध करतो. त्या ठिकाणी त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि या पुढल्या काळामध्ये फडणवीस सरकारला निश्चितपणे ओबीसी समाज सहकार्य करणार नाही. येथून गाव मुख्यमंत्री 100% चुकीचं आहे. फक्त केस केला ना मग त्यांनी मला तुम्ही सांगा, जेव्हापासून भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून जेव्हा भाजप सरकार सत्तेवर येतं तेव्हा जातीवाद होतो. त्याच्या अगोदरच जातीवाद होत नाही, नंतर जातीवाद होत नाही. कारण भाजप सरकारला फक्त जातीमध्ये तेढ निर्माण करायची, देवाच्या नावावर तेढ निर्माण करायची, समाजाच्या नावावर तेढ निर्माण करायची. परत त्यांचे माणसं बी असे, शिंदे सरकार म्हणतो मराठा आणि भाजप सरकार म्हणतो ओबीसी. म्हणजे दोन्ही समाज झोडून ठेवण्याचं काम करणं आणि त्यांच्यामध्ये कलकी तुरा लावणं ह्याच त्यांना जमलेलं आहे. त्यांनी वाटून घेतलेले काम आहेत. शिंदे सरकारने घेतलेले मराठा बाबाची भूमिका आणि फडणवीस सरकारने घेतलेली ओबीसी समाज आणि दोघांची दिशाभूल करण्याचं काम हे सरकारांमध्ये राहून सरकार करीत आहे. त्याबद्दल सरकारचा त्याबाबत आम्ही निषेध करतो. पूर्ण भाषण घेतलं. सर्वप्रथम आम्ही या JR निषेध केला. मी आता पाहिलं असेल, मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, त्या JRची आम्ही आता होळी केली. तातडीनं काढायला हा JR फडणवीस सरकारांचा आहे. देवा भाऊला मानणारी लोक आम्ही आहोत. आमच्यामुळे देवा भाऊ त्या पदावर आहे, परंतु देवा भाऊला सुद्धा अडचणी आहेत. बाकी सर्व लोकांची मागं कुरगुडी असल्यामुळं नाईलाजाने देवा भाऊन हा निर्णय घेतला असं तरी मी सध्या म्हणत आहे. परंतु त्याला चॅलेंज करण्याचा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान दिलेलं आहे आणि त्याला आम्ही कोर्टात चॅलेंज करू. आणि आता कोर्टामध्ये त्या याचे केला ज्या 10 कलमी JRला चॅलेंज आम्ही केलेला आहे. नक्कीच हा JR कोर्टात टिकणार नाही भविष्यात. आता आम्ही सांगितलं आहे की बाबा बहुजनावर अन्याय करू नका. गावगाड्यातल्या मराठा बांधवाला आम्ही कधी विरोध केलाच नाही. कुठंतरी आमचे 4-2 लोक हाताशी तर पदावर येऊ लागले, कोणी गाव पातळी करायला सरपंच होऊ लागले. तर आमचा गाव आमदार खातार आहे का हेच
आणि आम्हाला आज भुजबळ साहेबांचा अभिमान आहे. साहेबांना सांगितल्याप्रमाणे आरती साहेबांचं माझं बोलणं झालं. हे फक्त ही फॉर्मॅलिटी आहे. त्यांना JR काढा म्हणून त्याचा आमचा विरोध आहे आणि आम्ही शांततेने निवेदन दिलं आहे. भविष्यात आमची संघर्ष यात्रा निघेल आणि तुम्हालाही तुमच्या माध्यमातून आम्ही सांगेल, याला आमचा तीव्र विरोध असेल आम्ही रस्त्यावर उतरू. जर तुम्हाला जर गुणशाहीची भाषा कळत असेल, दडपशाहीची भाषा कळत असेल, येणाऱ्या काळात ओबीसी मुंबईच का हे देश जाम करेल एवढं सांगतो. बांधव घनसावंगी तहसील कार्यालयावर भल्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण निवेदन देण्यासाठी आलोत. या सर्वप्रथम या अर्ध्या तासामध्ये काढलेल्या JRचे आम्ही व विखे समितीचा आम्ही प्रचंड प्रमाणे ओबीसी सर्व राज्यातील ओबीसी समाज हा प्रामुख्याने निषेध करीत आहे. हा अर्ध्या तासामध्ये JR निघतो कसा? या झुंडशाही नाही तर हे आहे तरी काय? भुजबळ साहेबावर टीका करायची, ओबीसीच्या नेत्यावर टीका करायची आणि प्रचंड त्यांना घालून पाडून बोलायचं, कामराची खालची भाषा करायची. ही भाषा संविधानाला धरून नाही. आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला या राज्यामध्ये कसं राहायचं हे शिकवलं. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा ही होती का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सांगतंय का? शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता आणि तिथे तुम्ही कमराखालची भाषा करता. ही भाषा आम्हाला सुद्धा करता येते, परंतु आम्ही 18 पगड जाती धर्माचे लोक आहोत. आम्हाला एकत्रित व्हायला वेळ लागतो. परंतु ज्या वेळेस आम्ही एकत्रित होऊ त्यावेळेस या फडणवीस सरकारला सळो की पळो करून सोडू, एवढं बी आम्ही तुम्हाला या ठिकाणी छाती ठोकपणे सांगतो. मित्र, आज एकत्रित होण्याची वेळ आलेली आहे. कुठंतरी आपल्या आरक्षणाला धक्का लागतो असं म्हणण्यापेक्षा आपल्या आरक्षणामध्ये ते 100% आलेले आहेत. सरकार म्हणतंय आम्ही ओबीसीला धक्का लागणार नाही. द्या ना लिहून, द्या ना लेखी. ओबीसीला धक्का लागणार नाही हे तुम्ही लेखी द्या. त्यावेळेस आम्हाला आमच्या नेत्याला आणि आमच्या सर्व समाजाला कुठंतरी विश्वास येईल की हे तुम्ही लेखी दिलं आणि तुमच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावला नाही. नुसतं शिंदे सरकारने म्हणायचं आरक्षणाला धक्का लागणार नाही, फडणवीस सरकारने म्हणायचं आरक्षणाला धक्का लागणार नाही, अजित पवार त्या विषयावर बोलत नाहीत. काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? ओबीसी समाज आहे का नाही? त्यामुळं या सरकारचा आम्ही प्रचंड निषेध करीत आहोत. पहिलं सूट विखे समितीचा प्रचंड निषेध करीत आहोत. अर्ध्या तासात घेतलेला JRचा सुद्धा आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे आणि तो JR आम्हाला राज्यातील ओबीसी समाजाला मान्य नाही, एवढंच आम्ही या ठिकाणी सांगतो. या JRचा तर आम्ही अगोदर तर होळीच केलेली आहे, पण तरी बी आम्हाला महाराष्ट्र शासनाला एवढं सांगायचं आहे की जर तुम्ही एका जातीच्या झुडपशाहीला जर फक्त बळी पडत असतात तर आम्हाला बी रस्त्यावर यायची पाळी तुम्ही आणलेली आहे. जर ह्या समाजाला तुम्ही ओबीसीमधून आरक्षण द्याच लागेल. प्रत्येक गावात एक जरी दिलं तर प्रत्येक गावगाड्यातलं आरक्षण हे आजही गेलेलं आहे. पण जर ज्या झुंडशाहीला जर तुम्ही बळी पडत असाल तर आम्हाला रस्त्यावर यावं लागेल, एवढं फडणवीसला सांगायचं आहे. जर या दबावाला तुम्ही बळी पडू नये आणि आमचा आता या शासनावर तर भरोसा राहिलेला नाही. आमचा भरोसा फक्त आता कोर्टामध्येच राहील. जे काय होईल ते आम्ही आता कोर्टामध्ये खेळणार तर आहोतच, पण सरकार आमच्यापाशी नाराज झालेला आहे ओबीसी पाशी. कारण सरकारने आता काय केले, एका दगडात 2 पक्षी मारायचं काम केलेलं आहे. पण सरकारला एकही पक्षी मारणार नाही हे आम्ही ठामपणे सांगतो आणि दुसऱ्या वेळेस सरकार ह्या सत्तेत राहणार नाही हे पण आम्हाला गवाही द्यावं लागेल.